वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा. संभाजीराव माने प्राथमिक विद्यालय रुकडी येथे हळदी कुंकू व क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्त सौ वेदांतिका धैर्यशील माने ताईसाहेब या उपस्थित होत्या. रुकडी गावच्या पोलीस पाटील सौ कविता कांबळे व ग्रामपंचायत सदस्या तसेच शाळेच्या सखी मंचच्या सदस्या सौ पाकिजा राजू मुलानी, सखी मंचच्या अध्यक्षा सौ मनोरमा प्रवीण माने, माता पालक संघाच्या अध्यक्षा सौ राजश्री सुनील परीट, उपाध्यक्षा सौ मनीषा दिलीप धनवडे, संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूलच्या उपप्राचार्या सौ मीनाक्षी निकम, काकासाहेब माने हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ पद्मा पाटील मॅडम या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार विद्यालयातर्फे करण्यात आला. संभाजीराव माने प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ आशा मच्छिंद्रनाथ सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक सादर केले. त्यात त्यांनी वर्षभरात शाळेत राबवले जाणारे उपक्रम याविषयी माहिती सांगितली. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा, नृत्य व गायन स्पर्धा घेण्यात येतात. विद्यार्थ्यांच्या भौतिक विकासाबरोबरच यासारख्या स्पर्धेमधून शारीरिक, मानसिक व भावनिक सामाजिक विकास साधला जातो. सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मुलांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सदृढ असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवले पाहिजे. मुलांचे व्यक्तिमत्व हे त्यांच्या पालकांच्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. पाल्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी पालकांनी स्वतः टीव्ही, मोबाईल अतिवापर टाळला पाहिजे. कौटुंबिक वातावरण आनंददायी ठेवणे आवश्यक आहे. मुलांचा आहार हा सकस व शक्तिवर्धक या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष असावा. मातांनी कटाक्षाने लक्ष ठेवले पाहिजे असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. बालवाडी, लहान गट, मोठा गट व इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये लिंबू चमचा, धावणे, बेडूक-उडी, दोरी उडी, हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व, वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. लंगडी, खो-खो, कबड्डी या सांघिक स्पर्धाही झाल्या. सर्व स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. हळदी कुंकू कार्यक्रमासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांसाठी उखाणे स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सर्वात मोठा उखाणा सौ मनीषा दिलीप धनवडे यांनी घेऊन बक्षीस मिळवले. चांदोबाचे गाणे सौ श्वेता अनुत्तर कांबळे यांनी गायले तर बाळासाठी अंगाई सौ नर्गिस फिरोज शेख यांनी गायली. आई ग आई माझी छान छान आई हे गाणं बालवाडीमधील कुमारी कृपा अरुण जाधव हिने म्हटले तर कुमारी सई संदीप जाधव हिने बाळूमामा यांचे सुंदर गीत सादर केले. महिलांसाठी सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा घेण्यात आली. तसेच अनेक फनी गेम्स घेण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ वेदांतिका धैर्यशील माने ताईसाहेब यांनी विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना येणाऱ्या सर्व परीक्षा व स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वैशाली इंद्रजित कदम यांनी केले. महिलांसाठी खेळ सौ राणी शिवाजी बानेकोल, सौ आशा सचिन गोंधळी यांनी घेतले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित सर्व माता पालकांचे व सर्व मान्यवरांचे आभार सौ नर्गिस समीर पेंढारी मॅडम यांनी मानले. हळदी कुंकू कार्यक्रमास उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकू व वाण देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. वारणा न्यूज साठी सुषमा निकम, सातवे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.